लांब ठेवलाय ना मोबाईल. आपल्या व्हिडिओ मध्ये आपल्या माता बहिणीचं स्वागत आहे. रात्रीचं लय उशीर झालाय मुलींनो. मी आता जेवायला लागले. आता माझं पॅकिंगचं काम झालंय बघा. आता म्हणलं साफसफाई करून जेवा. साफसफाई झाली तेव्हा मी जेवायला बसले. मला साफसफाई सोडून मला आवडत नाही मुलींनो. आणि मुलींनो माझा व्हिडिओ पूर्ण बघा जा. का तर मी लय थकलेली असते तरी पण व्हिडिओ मी तुमच्यासाठी करते आणि खास माझ्या मुलींसाठी. राधे राधे मुलींनो. कसे आहेत सगळे? मस्त आहेत ना? जेवायला या बरं. हे बघा ही वडी हे बघा. वडी है. हे बघा ही डाळ है. हे बघा ही सोयाबीन है. हे बघा ही गाजर आहे, कांदा आहे. जेवायला आता लय भूक लागली बघा मला. जेवते मी. मुलींनो व्हिडिओ बघा जा. माझा व्हिडिओ पूर्ण बघा जा. मस्त व्हिडिओ असतो या. तुम्हाला पण माझा व्हिडिओ आवडन आणि तुम्हाला माझ्यापासून भरपूर शिकायला भेटन. असं नाही की तुम्हाला शिकायला नाही भेटणार. भरपूर शिकायला भेटन. मी सांगते की तुम्हाला भरपूर शिकायला भेटन. व्हिडिओ बघा जा. असं नाही मला व्ह्यूज येण्यासाठी म्हणते, तसं नाही म्हणत मी. खाली ठेवत्या ह्या वडीला बघा काय काय टाकले आपण. ह्या वडीला लसूण एवढा मोठा, कांदा मसाला एवढा मोठा, खोबरं एवढं मोठं, तीळ एवढं मोठं, खसखस एवढी मोठी आणि बाकीचं म्हणलं तर गरम मसाले थोडेसे. आणि इस्टॉटला आपल्याला हटण्यासाठी हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरे. हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरे इस्टॉटला. आणि त्याच्यामध्ये हे मसाला टाकायचा. असं वडी असं पांगवायची, अशी थापायची. आणि बेसन बनलं ना, बेसन बनल्याच्या नंतर आपण त्याला पांढऱ्या कपड्यावर थापून घ्यायचं आणि ते सगळा मसाला असा मध्ये टाकायचा आणि ते कपडा आहे ना तसा पलटी मारायचा आणि अशी दाबून वडी बनवायची. अहो कितीतरी खावा आहे बघा. पुरीच्या घरी केलेले तुम्ही बघितलेले आहेत बघा मुलींनो. तुम्ही बघितलेले आहेत त्या वड्या. अजून खायला परवा दिवशी केलेल्या आता मुलींनो. परवा दिवशी वड्या केलेल्या आहेत. अजून खायला लागलो त्या वड्या. म्हणजे काहीच नाही होत बघा त्या वड्याला. काहीच नाही होत. खराबच होत नाहीत. 3 दिवस तर खराबच होत नाहीत. 3 दिवस खराब होत नाहीत. तसे बनवा. मी सांगितले तसे बनवा. बरोबर तुम्हाला बनवाय पण येईन. आणि तुम्ही अजून विचारा मला, लाईफ मध्ये विचारा. मी तुम्हाला सांगेन. तुम्ही सगळ्या मुली येतात ना माझे व्हिडिओ बघतात आणि लाईफ मध्ये बी येतात बघा. मी तुम्हाला नक्कीच सांगेन. जेवा मला मुलींनो, जेवा. माझा व्हिडिओ बघा जा. माझं पण भरपूर झालेलं आहे आता मुलींनो. माझं पण भरपूर झालेलं आहे. असं नाही की माझं झालेलं नाही. मी पण 2 वर्ष घासले माहिती का. तेव्हा माझं आत्ता झाले तुमच्या आशीर्वादामुळं आणि परमेश्वराच्या आशीर्वादामुळं झाले बघा. तुमचा सपोर्ट आणि परमेश्वराचा आशीर्वाद झाले बघा. आता तुम्ही मुलं आहेत. तुमच्यापासून काय लपवायचं हे का नाही. म्हणून हे बघा कोणी बी युट्यूबवर नवीन असताना हे बघा दम काढा. चांगलं होईल. तुम्हाला काय वाटन 2 महिने झालं, 3 महिने झालं, 4 महिने झालं, 6 महिने झालं आमचं झालं नाही. आणि कसं मग नंतर बोर होतात तुम्ही. तसं बोर कधीच होऊ नका. मी झाले का बोर? तुमची आई झाली का बोर? नाही ना. मग तुम्ही पण बोर होऊ नका. करत राहा. मी हे की तुम्हाला सपोर्ट द्यायला. मी हे की तुम्हाला सांगायला. मी करते की तुम्हाला सपोर्ट. तरी तुम्ही जर युट्यूबवर असतान तर युट्यूब सोडायचा प्रयत्न करू नका. युट्यूब बघा नक्कीच आपल्याला पैसे देते. नक्कीच आपल्याला माया देते युट्यूब. नक्कीच. मी तुम्हाला भरोसा देते युट्यूबचा की नक्कीच आपल्याला माया देते युट्यूब. म्हणून नाही का दम काढा आणि चांगलं काम करत राहा. डेली व्हिडिओ टाकत राहा. तुमच्या आईनं कसं टाकले, तुमच्या आईनं कसं केले, तुमच्या आईसारखं तुम्ही पण करा. नवीन मुलं असले तर घाबरू नका. तुमच्या पाठीशी आम्ही आहेत. आम्हाला तर कुणीच नव्हतं बघा मुलींना. आम्हाला कुणीच नव्हतं. आता तुमच्या पाठीशी तुमची आई उभा आहे, तुमची बहीण उभा आहे. तुम्ही घाबरू नका. माझं तर शिक्षण बी नाही मुलींना.
आणि बहिणी असल्या तर बहिणींनो, माझं तर शिक्षण पण नाहीये, मी तर अनाडी अनपढ आहे, तरी पण आज मी हितवर आले मी. म्हणून हे बघा, मी तुमच्या पाठीशी आहे, म्हणून तुम्ही घाबरू नका, घाबरून काही सोडू नका. आणि हे बघा, लाजू नका, चोपू नका. आपण काही वाईट काम करायला नाही, आपण पण कष्टच करायला लागलो. हे पण काही कष्टच आहे. इडो करायचं म्हणलं तर काय साधी बात नाही बघा मुलींना. इडो करायचं म्हणलं तर आपलं रक्त न रक्त आटतं या. आपण एक इडो टाकतो, पण त्याच्या माग आपण किती टाइम घालवतो. आपलं घराचं सोडून शिनी, आपलं घर परपंचा बघत आपण करतो, बघत करतो. म्हणून नाही का, तुम्ही उठूवर असताना मुली हो, 6 महिने झाला असताना तुम्ही बोर होऊ नका. अहो, मी आज एवढे दिवस झाले मी बोर नाही झाले, तुम्ही कशाला बोर होतात? आणि तसं तर आमच्या पाठीमागं कुणी नव्हतं मुलींनो, माझ्या पाठीमागं कुणी नव्हतं, ना घरचे ना दारचे ना बाहेरचे, माझ्या पाठीमागं कुणीच नव्हतं. अहो, मरणाचं नाव ठेवत होते मला मरणाचं नाव ठेवत होते. माझे स्वतःचे लेकर नाव ठेवत होते. काय होणार हिचं, लोकांचं तर सोडा हो, लोकांचं तर काय बघा, म्हणायला असतात पोसायला नसतात, बोलायला असतात पोसायला नसतात. आपल्यावर आज टाइम आला तर आपल्याला कोण मदत करतो? आपल्याला कोणीच मदत करत नाही. मुलींनो, तुम्ही पण अनुभव घेतलेला असतंय असं, मुलांनो बहिणींनो, तुम्ही पण अनुभव घेतलेला असून आपल्यावर कधी टाइम आला तर आपल्या पाठीमागं कोण उभं असतं का हो? शेवटी आपल्यालाच ह्या बघा, इकडं तिकडं बघून आपला टाइम आपल्याला भागवावं लागतंय. सगळ्यांना वाटतंय, सगळ्यांना जरा असं करून माझ्या हाताने घास पडला, हात जोडायचं होतं म्हणून. हे बघा, हात जोडायचं होतं म्हणून. मुलींनो, मी तुम्हाला विनंती करून सांगते. अहो, मला तर काय आहे बघा, थोडं बोलले असते का? अहो, घरातून तर बोलले, घरातून पण माझ्या बरोबर भरपूर भांडणं केले. घरातून आपल्या मुलीनं, जास्त करून माझ्या मुलीनं मला लई तंग केलं की आई नको करू, आमची इज्जत जाते, आमचे सासू काय म्हणते, आम्हाला लाज वाटते, आमची आई इडो करती म्हणून. आणि सगळ्यांनाच म्हणजे आमच्या मुलींना जास्त प्रॉब्लेम झालता. मुलींना लई म्हणजे की मला बोलत पण नव्हतं कोणी, माझ्या मुली मला बोलत पण नव्हत्या. एवढ्यापर्यंत झालं होतं. म्हणून नाही का, आपल्याला जर टाइम आला, आपल्याला पैशाची गरज आहे, तर कुणी देत का? जाऊन विचारा तुम्ही म्हणा की आम्हाला 5,000 10,000 पाहिजेत. तुम्ही आपल्या पाहुण्याकडे जाऊन बघा किंवा मुलीकडे आपल्या मुलीच गरीब, तर आपल्या मुली आपल्याला काय देणार आहे तुम्ही सांगा बरं? आपले पाहुणे पैशावाले आहेत, त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे. बरं, पैसा बी नसला तरी माणसाला गरज असते तर कुटुंबी काढून देत आहे. अहो, आपल्यावर जर वेळ आला, टाइम आला तर अहो कुणी नाही, सक्क देत नाही ना, लाख देत नाही ना, पाहुणे देत नाहीत ना, बाहेरचे देत नाही, सगळे मजा घ्यायला असते तर. म्हणून हे बघा, आपला भार आपल्याला, म्हणून आपल्याला जे योग्य वाटेल ना तेच आपण करायचं. आपण कोणाला घाबरायचं? आपण घाबरून आपण सोडून द्यायचं? आपण नाही सोडून द्यायचं. का सोडून द्यायचं? अहो, एवढे ठोसले मारलेत मला, तुम्हाला काय सांगायचं. मी लय रडले, मला लय रडवले, सगळ्यांनी लय रडवले, परी मी सोडलं नाही. पण आता मला कुणीच नाही बरं का बोलत ना. माझ्या मुली बोलतात माझ्या, अजून बी मुली बोलतात. परी माझ्या 2 मुली मला भरपूर सपोर्ट करतात. माझ्या 2 मुली मला भरपूर सपोर्ट करतात. त्यांच्याच्याने होईल ना तेवढा सपोर्ट करतात. पहिल्यांदा नव्हत्या करत, पण आता माझं झालेलं आहे ना, तेव्हापासून बघा त्यांना पण विश्वास आला की आमच्या आईचं काहीतरी होईल चांगलं, मग आईला आपण सपोर्ट करावा. म्हणून माझ्या 2 मुली मला सपोर्ट करतात बघा. माझ्या मुली आहेत, माझे लेकर आहेत, पोटचे लेकर आहेत, मी त्यांच्यावर आरोप नाही घेणार. आणि आता बाकीचं बाहेरचे होते ना, बाहेरचे कोण जरा आपले जवळ पाहुणे बिवणे, त्यांना वाटायचं कशाला इज्जत घालवायची, काय भेटतंय या, त्यांचं बी बरोबर आहे हो. कुणाला बी वाटतं ना, काय तुमची बघा पाहुणी करायली, काय तुमची बहीण करायली, काय तुमची ननंद करायली, कुणी पण नाव उठवतो. अहो, नाव उठवणारे भरपूर असतात, पण पोचणारे कुणी नसते बघा. म्हणून हे बघा, ह्या कानाने ऐकायचं, इकडून सोडून द्यायचं. त्याच्यामध्ये आपलं भलं ना त्यांचं बी भलं. आपण कुणावर दोष द्यायचा नाही. आणि मेन तर सगळा व्हिडिओ कुणी बघत नाही ना, म्हणून सगळा गोंधळ होऊन जात या. सगळा व्हिडिओ बघितला ना तरच कळणार ना.
की मेन काय बोलतात काय नाही, म्हणून नाही का मेन सगळं येडो बघत जा. तिथून पुढे तुम्हाला कळन की काय आहे आणि काय नाही. आणि नवीन आहेत ना युट्यूबवर त्यांनी तर नक्कीच बघा. आम्ही तुम्हाला जेवढं पाहिजे ना तेवढं आम्ही अनुभव देऊ आणि जेवढं पाहिजे ना तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त ज्ञान देऊ. अजून तुम्हाला कसला सपोर्ट पाहिजे सांगा मुलींना, कमेंट करून सांगा जा. म्हणजे आम्हाला कळन बघा, म्हणजे तुमच्या आईला कळन की तुम्हाला मेन काय प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे ना ते पण सांगा, त्याचं पण मी उत्तर तुम्हाला सांगन. माझ्या मुलींना सगळा व्हिडिओ बघितला असं टिप मारून मारून बघू नका, टिप मारून मारून बघू नका. कसा असं सरळ सगळा व्हिडिओ बघायचा, तेव्हा तुम्हाला कळन बघा की आपली आई काय बोलत होती. मग तुम्हाला कसं तिथून पुढं कळन की आपण कसा व्हिडिओ बनवायला पाहिजे आणि तिथून पुढं कळन की आपण कोणत्या विषयावर बोलायला पाहिजे, कोणत्या विषयावर गोष्ट सांगायला पाहिजे, कोणत्या विषयावर घरचं आपण बोलायला पाहिजे, है का नाही. आधी पहिले मी जेवायच्या विषयावर बोलले, कामाच्या विषयावर बोलले, काम झालं म्हणून सांगितलं. नंतर तुम्हाला तुम्ही हुशार व्हावा म्हणून मी तुम्हाला 4 बाता बोलले. मला माफ करा, चुकलं हुकलं माफ करा. मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवला. मुलींनो जे नवीन आहेत ना त्यांच्यासाठी मी बनवला व्हिडिओ. मेन नाही का कसं 6 महिने झालं ना बोर होतो. आणि हे बघा कुणाचं ऐकायचं नाही काय नाही. हे बघा कुणी काय बोललं, बोलणारे असतात पोचणारे नसतात. बोलू द्या त्यांना, त्यांचा बी राग नका धरू, त्यांना बी 4 शब्द नका बोलू. आपोआप सगळे आपल्याला नंतर आपले होते. तर आपल्यापासून दूर झालेले आहेत ना त्यांना वाटतं ना की काय कमवायली काय कमवायली, त्यांना नंतर कळन की काय कमवायली, आहे का नाही. नंतर कळन त्यांना की काय कमवायली. म्हणून आपण पण हे बघा हार नाही मानायची आणि हे बघा आपण करत राहायचं करत राहायचं करत राहायचं. मुलींनो माझी हीच विनंती आहे, करत राहावा, घाबरू नका. तुमच्या पाठीशी तुमची आई आहे तुमच्या बरोबर. हे बघा तुमच्या आईला तर कुणी नव्हतं, सगळे नाव ठेवणार होते, पण चांगलं सांगणार कुणीच नव्हतं. पण मी लय मोठा अनुभव घेतलेला आहे बघा. तुम्हाला जेवढा अनुभव पाहिजे ना त्याच्यापेक्षा मी जास्त तुम्हाला अनुभव देईन. पण व्हिडिओ सगळा बघितला तरच, अर्धा निर्धा बघून सोडताना मग तुम्हाला काहीच अनुभव भेटणार नाही. तुम्हाला अर्धा अनुभव घ्यायचाय का नाही, मग पूर्ण अनुभव घ्या. मग तुम्हाला मी नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला टाकत राहीन. जेव्हा आता मी जेवणार आहे. किती मिनिटाचा झालाय ना मुलींनो ते पण मला माहित नाही. मी अंदाजात व्हिडिओ केलाय. माझ्या युट्यूबला माहिती आहे की हे अनाडी अनपड हे काय करते तर ओके करते ना. आणि हे बघा व्हिडिओ करायचा ना देवा परमेश्वराचं नाव घेऊन करायचा आणि इमानदारीनं करायचा. आपल्याला कोणाचा व्हिडिओ उचलायचा नाही, टाकायचा नाही. ओरिजिनल व्हिडिओ आपले भोळे शब्द असू द्या, येडे असू द्या, वाकडे असू द्या, कसले बी असू द्या, कसले बी शब्द असू द्या, आपल्याला ओरिजिनल व्हिडिओ करायचा आहे. मग बघा आपलं कोणीच मनगट नाही धरणार, कोणीच नाही. स्वतःचे शब्द, स्वतःचा कपडा नाही माझा स्वतःचा, माझा कपडा सगळा दुसऱ्यांचा आहे. कपडा नाही माझा स्वतःचा. बघा हे तर मजबुरीमुळे आहे. उद्या जर मला 2 पैसे जास्त येत राहिले तर मी स्वतःचा कपडा घेईन माझ्यासाठी करण. बघा काहीतरी करण, सगळ्यांसाठीच करण मी, असं नाही माझ्यासाठी, सगळ्यासाठी करण. धन्यवाद. राधे राधे माझ्या मुलींनो. घाबरू नका, तुमच्या पाठीशी मी हाय उभी, तुमची आई. कुठं कुठं तुम्हाला ओढनड येईन तिथं मी हाय. मी तुम्हाला समजून सांगन. व्हिडिओमध्ये कमेंट करून सांग जा की आई हे असं असं प्रॉब्लेम आहे, काय करायला पाहिजे. मी तुमचा नक्कीच प्रॉब्लेम सोडून बघा, नक्कीच नक्कीच. चला राधे 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 मुलींनो मुलांनो. माझ्या आई असन, बहीण असन, भाऊ असन, भाषा असन, नातू असन. धन्यवाद. राधे 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 राधे. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. लय लांब ठेवलाय ना मोबाईल म्हणून.